नमस्कार. प्राध्यापक श्याम मानव यांच्या पत्रकार परिषदेला आपल्याकडे या पत्रकार परिषदेमध्ये राजधानी सावंत आहे, हरिभाऊ पाटोळे आहे, आपले त्यांना पत्रकार, त्याच्यानंतर कर्मकाळ लागले आहे, सुरेश जोगोरे आहे, विकास झाडे आहे, प्रशांत सपाटे आहे आणि या पत्रकार परिषदेचा उद्दिष्ट जसं याची पार्श्वभूमी आपल्याला पाहिजे आहे की मागच्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी महाराष्ट्रातल्या काही सामाजिक संघटनांनी समोर येऊन त्यावेळेला जे काही वातावरण देशात निर्माण झालं होतं त्याचा विरोध करण्यासाठी आणि अनेक सामाजिक संघटना सांप्रदायिकतेचं वातावरण होतं. संविधान मुळीच काढायच्या हालचाली सुरू आहेत अशी शंका याला आली होती आणि त्याचा विरोध करण्यासाठी काही सामाजिक संघटना आल्या होत्या. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं श्याम मानवचं नाव घ्यावं लागेल. श्याम मानव होते त्यावेळेला परिस्थिती अशी होती की म्हणजे या वातावरणाला कलाटणी देता येईल असं शक्यच वाटत नव्हतं. 405 घोषणा होत्या, कमीत कमी 350 आमदार आणि याला काही प्रतिकार करता येईल असं दिसत नव्हतं. आता काही त्याला प्रतिकार उघडून मिळून दिसत नव्हतं. अशा अत्यंत निराशेच्या वातावरणात या सामाजिक संघटनांनी लढा दिला. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती केली आणि त्याचा फलित म्हणून विशेषतः महाराष्ट्रामध्ये हा प्रचंड प्रमाणामध्ये महाविकास आघाडीला वळला. तर तेव्हाचं जे अत्यंत निरुत्साही आणि निराशाजनक असं वातावरण होतं त्याला पूर्णपणे कलाटणी मिळाली. याचा अर्थ आता विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी जे वातावरण आहे ते वातावरण अतिशय उत्साहजनक असं दिसते आहे, अतिशय आशादायक असं वातावरण दिसते आहे. परंतु कोणतेही गोष्ट चान्स सोडायचं नाही, कोणत्याही गोष्टीमध्ये असा दिवाळी करायची नाही म्हणून या सामाजिक संघटना पुन्हा पुढे जायला आहे. श्याम मानवाने ऑलरेडी त्यांचा कॅम्पेन सुरू केलेला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये त्याच्या 14 सभा झाल्या आहेत आणि याच्या पुढेही विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांच्या सभा सुरू राहणार आहेत. तर या सगळ्या संदर्भामध्ये त्यांना आपल्याची माहिती करायची आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याची आदरणीय पत्रकार मित्रांनो, आमच्या कामामध्ये नेहमीच आपली साथ मिळत आलेली आहे. ती अधिक चांगल्या पद्धतीने मिळावी याकरता सुद्धा आजच्या पत्रपरिषदेचं आयोजन आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की लोकसभेच्या आधी प्रामुख्याने विदर्भामध्ये अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पुढाकार घेतला. त्याच्यासोबत अनेक सामाजिक संघटना जुळल्या आणि त्या माध्यमातून आपण 36 जाहीर सभा घेतलेल्या आहेत. विदर्भातल्या 10 मतदारसंघांपैकी 8 मतदारसंघांमध्ये या सभा प्रामुख्याने झाल्या. अकोला मतदारसंघात एकच सभा झाली आणि ज्या ठिकाणी जास्त सभा झाल्या त्या ठिकाणी 8 मतदारसंघांपैकी 60 ठिकाणी महाविकास आघाडी निवडून आली. यामध्ये अनेकांचं योगदान आहे. पण वातावरणामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची आपण निवडून येऊ शकतो, त्याबद्दल घडू शकतो आणि जी आजची परिस्थिती आहे त्यामध्ये परिवर्तन घडू शकतं. यामध्ये अतिशय मोठा वाटा या सभांचा राहिलेला. जेव्हा या सभा सुरू असत त्यावेळेस मला अनेक राजकीय पुढारी येऊन भेटत असत आणि म्हणत असत, सर जाहीर भाषणांमध्ये असं बोलावंच लागतं, पण खरंच हा बदल होण्याची शक्यता आहे का? मी त्यांना अतिशय कॉन्फिडेंटली सांगायचो की इमर्जन्सी नंतर बदललेलं वातावरण मी अनुभवलेलं आहे. इमर्जन्सीमध्ये मी जेलमध्ये होतो, सुटलो, त्यानंतर इंदिरा गांधींनी इमर्जन्सी सुरू केली, निवडणुका डिक्लेअर केल्या आणि या देशामध्ये एकाही पक्षाकडे 10 खासदार निवडून आणण्याचं सामर्थ्य नव्हतं. असे सगळे विरोधक एकत्र आलेले होते आणि जनतेनं तो पराभव केलेला आणि इंदिरा गांधी अत्यंत लोकप्रिय असताना तो पराभव केलेला मी पाहिलेला आहे आणि त्या पद्धतीचं वातावरण आता निर्माण होताना दिसतं आहे. आता माझा जो अंदाज होता तो 20 आकड्यांनी चुकला. बीजेपी कोणत्याही परिस्थितीमध्ये 220च्या वर जाणार नाही असं वाटत होतं. जर 220 वर बीजेपी अडकली असली तर कदाचित मोदींचं सरकार करू शकणार.
सरकार बनलं पण पूर्वी सारखं राहिलेलं नाही याची आपण सगळ्यांना कल्पना. त्यावेळी आम्ही प्रामुख्याने विषय घेतला होता लोकशाही पुढील आव्हान आहे. जरी पत्राळा हा होता तरी प्रामुख्याने आपलं संविधान धोक्यामध्ये आहे आणि संविधान वाचवणं ही काळाची गरज आहे. संविधानाने आपल्याला काय दिलं आणि आपण वाचवणं म्हणजे नेमकं काय आणि अतिशय प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्या काळामध्ये केलेलं आहे. आता महाराष्ट्रातल्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये मागे एक प्रेस कॉन्फरन्स घेतलेली होती, त्यावेळेस जाहीर केलेलं होतं की संविधान बचाव महाराष्ट्र बचाव या पद्धतीचं एक अभियान आम्ही महाराष्ट्रभर सुरू करणार आहोत. अनेक सामाजिक संघटना एकत्र येऊन या पद्धतीच्या आव्हानाला सुरुवात झालेली आहे. छोट्या मोठ्या मिटिंगचा गेट मिटिंगचा बैठका अशा सातत्याने होत आहेत. पण प्रामुख्याने ज्या मोठ्या सभा आहेत त्यामध्ये मी बिरसा क्रांती दलाचे दशरथ म्हणावी आम्ही प्रामुख्याने 2 पत्ते महाराष्ट्रामधल्या विदर्भातल्या भागामध्ये आतापर्यंत 14 सभा झालेल्या आहेत. त्याची लिस्ट तुमच्या पर्यंत आलेली आहे. 21 तारखेपर्यंत ह्या 14 सभा झाल्या आणि पुढे 8 ऑक्टोबर पर्यंत ज्या काही सभा ठरलेल्या आहेत त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. खरं म्हणजे ह्या मोठ्या सभा ज्या असतात त्याचं आयोजन करण्यासाठी खर्च लागतो, त्यामुळे आम्हाला खूपच डिग्रीनंही मेहनत करावी लागते. वेगवेगळ्या संघटनांच्या लोकांना पैसे गोळा करावे लागतात आणि त्यामुळे याचं प्रमाण पाहिजे तेवढ्या मोठ्या प्रमाणात आम्हाला घेता येत नाही. एवढ्या सभा आम्ही घेतो आहोत. पण छोट्या मोठ्या मीटिंग या पद्धतीच्या आणि बैठका या सातत्यानं सगळ्यांच्या सुरू आहेत. यामध्ये मांडणी काय केली जाते तुम्ही सगळ्यांनी भाषण ऐकलेली नसतात म्हणून प्रामुख्याने मांडणी काय केली जाते ते सांगा. अनेकांनी मला प्रश्न असा विचारला होता की महाराष्ट्रातल्या निवडणुकांचा आणि घटनेचा काय संबंध आहे. म्हणजे एका अतिशय मोठ्या राजकीय पुढाऱ्याचा पण प्रश्न मला विचारला. मी म्हणालो खरं म्हणजे राज्य घटनेचा खरा मुद्दा तर महाराष्ट्रातल्याच निवडणुकांमध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये सध्याचं जे सरकार गेल्या 2.25 वर्षांपासून काम करत आहे हे सरकारच अत्यंत असंवैधानिक इल्लीगल सरकार आहे. या सरकारनं केवळ राज्यघटनेची पायबंदी केलेली नाही, राज्यघटना केवळ पायदळी उडवली नाही तर लोकशाहीचे सगळे नियमच उद्ध्वस्त केले. म्हणजे जनतेला मेहनतीनं लोकांना निवडून द्यायचं. काही लोकांकडे 2-4 हजार करोड रुपये असतील तर त्यांनी ती माणसं विकत घ्यायची आणि सरकार सरकारला बदलून टाकायचं आणि स्वतःला पाहिजे त्या पद्धतीनं सरकार करायचं. यामध्ये लोकशाही कुठे बोललेली आहे. यापूर्वी जेव्हा जेव्हा मी दिल्लीमध्ये पत्रकारांशी भेटत असे आणि चर्चा होत असे त्यावेळेस मी मोठ्या अभिमानानं सांगत असे की महाराष्ट्राचं राजकारण फार वेगळं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या पद्धतीने घडणं शक्य नाही आणि गेल्या काही वर्षांमध्ये 2-2.5 वर्षांमध्ये आपण जे पाहिलं ते कदाचित भारतामध्ये कधीच घडलेलं नव्हतं त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये घडलेलं आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं राज्यघटनेचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये अतिशय कळीचा मुद्दा आहे, महत्वाचा. मी अनेक वर्ष लोकांमध्ये काम करतो आहे, साधारणतः 52 वर्ष मी सार्वजनिक जीवनामध्ये लोकांचं प्रबोधनाचं काम करतो आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून आता 43 वर्ष होत आहे आणि माझा स्वतःचा अनुभव असा आहे की लोकांना खरंच काही कळत नाहीये की या राज्यघटनेने आपल्याला काय दिलं आणि आपण काय. मी सूत्ररूपाने 2-3 मुद्दे सांगून पुढे जाणार. पहिला मुद्दा असा की या देशामध्ये साधारणतः 2.25 हजार वर्ष ते 2000 वर्ष मनुस्मृतीचं राज्य राहिलेलं आहे. या देशामध्ये हिंदू राजे राहिले तरी मनुस्मृतीचं राज्य राहिलेलं आहे. काही शूद्र राजे राहिले, नंदवंश शूद्र होता बिहारमध्ये म्हणजे आताचं बिहार, तरी पण मनुस्मृतीचं राज्य राहिलेलं आहे. मुस्लिम राजे 700 ते 800 वर्ष या देशामध्ये होते आणि तरीही मनुस्मृतीचं राज्य राहिलेलं आहे. इंग्रजांचं राज्य 150 वर्ष राहिलं असं आपण म्हणतो आणि तरी इंग्रजांच्या काळात सुद्धा या देशाला मनुस्मृतीचंच राज्य राहिलेलं आहे. 1947 साली या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या पद्धतीची राज्यघटना आपण निर्माण केली त्या राज्यघटनेच्या माध्यमातून या देशामधल्या प्रत्येक माणसाला तो कोणत्याही जातीमध्ये जन्माला आलेला असेल, धर्मामध्ये जन्माला आलेला असेल किंवा कोणत्याही लिंगामध्ये म्हणजे स्त्री किंवा पुरुष असेल तरी त्याला समान अधिकार पहिल्यांदा मिळालेला. अतिशय जबाबदारीने बोलतो. भारताच्या इतिहासामध्ये भारताचा भौगोलिक भाग जर आपण विचार केला आणि त्याला भारत असं म्हटलं तर भारताच्या इतिहासामध्ये माणसाला माणूस म्हणून पहिल्यांदा सन्मान मिळाला, पहिल्यांदा समानता मिळाली, पहिल्यांदा स्वातंत्र्य मिळालं,
पहिल्यांदा वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक इक्वॅलिटीच्या आधारावर बंधुतेनं जगावं ही अपेक्षा निर्माण झाली आणि न्याय पहिल्यांदा मिळाला. आणि आपण कुठून कुठपर्यंत आलो हे लोकांना कळावं म्हणून मी मुद्दाम मनुस्मृतीमध्ये उदारे लोकांकडे देत असतो, सांगत असतो. आणि ही मनुस्मृती घालूनच आपलं संविधान निर्माण झालेलं आहे आणि माणसाला माणूस म्हणून सन्मान मिळालेला आहे आणि तो आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये गमावता कामा. पहिला मुद्दा आपल्या डोक्यामध्ये असा येईल की बाबा या देशात संविधानाला धोकाच होते होता. मला वाटतं आपण जेवढे जागरूक लोक आहोत पत्रकारितेमध्ये आपल्या सगळ्यांना माहित आहे की आपल्याच बाबतीत स्वतःच्या पत्रकारितेमधल्या विचार स्वातंत्र्याबाबत काय झालेलं आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. माझ्या काळामध्ये पत्रकारितेमध्ये एक मिशन म्हणून काम करणारे सगळे संपादक होते. अभिमानाला सांगत होतं की पत्रकारिता हे मिशन आहे. त्याचं रूपांतर कशामध्ये झालं हे सांगण्याची गरज नाही. प्रत्यक्षामध्ये संविधानाबाबत आपण ज्या काही तडजोडी आज करतो आहोत, ज्या पद्धतीनं ईडीआयचा सीबीआयचा वापर होतो आहे, ज्या पद्धतीनं विचार स्वातंत्र्यावर गदा येते आहे, इमर्जन्सीमध्ये मी एवढी लढाई केली पण मला कोणी असं नाही म्हटलं की तुम्हाला भीती वाटत नाही. आज माझं भाषण झाल्यानंतर अनेक लोक येऊन मला खासगीमध्ये भेटतात, सर तुम्हाला भीती वाटत नाही. म्हणजे एक अतिशय भीतीयुक्त वातावरण संपूर्ण देशामध्ये निर्माण झालेलं आहे. जे राज्यकर्ते आहेत त्यांच्या विरुद्ध कोणाची बोलण्याची हिंमत नाही, या पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. यामध्ये आता थोडासा दिलासा लोकसभेमध्ये जे काही झालं, एक मर्यादित अर्थानं बीजेपी झाली, कमी निवडून आल्या सीट्स, त्यामुळे थोडासा आता श्वास घ्यायला फुरसत मिळते. महाराष्ट्र अनेक प्रांतांमध्ये काम केलेलं आहे, वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं अनेक प्रांतांमध्ये मी भटकतो. महाराष्ट्र हा जो ज्या पद्धतीनं पुरोगामी राज्य झालेला आहे त्यामध्ये एक संत परंपरेचं अतिशय मोठं योगदान आहे. संत ज्ञानदेव, संत नामदेवांपासून तर अगदी तुकाराम महाराज, गाडगे महाराज, तुकोजी महाराजांपर्यंत ही संपूर्ण वारकरी संप्रदायाची जी एक चळवळ आहे प्रबोधनाची, त्यातून महाराष्ट्र पुरोगामी बनलेला आहे. शिवाजी महाराजांचा त्यामध्ये मोठा वाटा आहे आणि त्यानंतर शाहू फुले, आंबेडकर, प्रबोधनकर ठाकरे यासारख्या माणसांनी यामध्ये अतिशय मोठं योगदान दिलेलं आहे. या पुरोगामी महाराष्ट्राला प्रतिगामी बनवण्यासाठी आणि दुसऱ्या बाजूला सांप्रदायिक बनवण्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणावर 19 नंतर प्रयत्न सुरू होतात. 14 ते 19 पर्यंत या पद्धतीने हे सरकार वागतंय असं दिसलं नाही, कारण त्यांना कदाचित असं वाटलं की विकासाच्या प्रश्नावर आपल्याला टिकून राहणार आहे. नंतर ते बदलत गेले. मुद्दाम जातीय तेढ निर्माण व्हावी, जाती जातीमध्ये असं भांडणं लावावे, हिंदू आणि मुस्लिमांमध्ये या पद्धतीनं एक वातावरण तयार करायचं ज्यातून सांप्रदायिक वातावरण तयार होईल. केवळ देशामध्येच हे नाही तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही दोन पोहोचवलं जातात. नागपूर दोन गोष्टींचं प्रमुख केंद्र आहे. एका बाजूला आरएसएसचं मुख्यालय इथे आहे आणि दुसऱ्या बाजूला आंबेडकरी विचारधारेचं अत्यंत प्रगट स्वरूप, ज्याला आपण खऱ्या अर्थानं दीक्षाभूमी म्हणतो, या दोन्ही गोष्टी अतिशय काटेकोर नागपूरपर्यंत काम करतात. आज परिस्थिती अशी आहे आपल्या संपूर्ण देशामध्ये, नागपूर मधले आरएसएसचे प्रमुख असं म्हणतात, 2 वर्षापूर्वीचं त्यांचं स्टेटमेंट आहे, तुम्हाला गुगलमध्ये सर्च केलं सगळ्यांना पाहायला मिळेल, कदाचित तुम्ही ते छापलंही असेल, की या देशामधली जी राज्यघटना आहे ती युरोपीय मूल्यांनुसार निर्माण झालेली आहे. आम्हाला भारतीय मूल्यांनुसार निर्माण झालेली राज्यघटना हवी आहे, त्यामुळे त्या पद्धतीचे बदल करून आम्ही भारतीय मूल्यानुसार राज्यघटना निर्माण करू इच्छितो, असं स्पष्ट मत 2 वर्षांपूर्वी आरएसएसच्या प्रमुखांनी व्यक्त केलेला. समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि न्याय ही जर पाश्चात्य मूल्य आहे तर भारतीय मूल्य कोणते? मनुस्मृतीच्या माध्यमातून ब्राह्मणांना मिळालेले विशेष न्याय, इतरांवर झालेले विशेष अन्याय, या पद्धतीची मूल्य या देशामध्ये उजवायची. महाराष्ट्रामध्ये धीरेंद्र कृष्ण महाराजांसारख्या महाराजांना जे भेटवलं जातं उघडपणे, ते जाहीररित्या म्हणतात, आप मुझे साथ दो मैं आपको हिंदू राष्ट्र दूंगा. आणि एक अछूत माणूस त्यांच्या पायावर डोकं ठेवायला येतो त्यावेळेस धीरेंद्र कृष्ण महाराज जाहीररित्या म्हणतात, हमें छुओ मत, तुम अछूत हो, हम ब्राह्मण है, हमें छुओ मत. एट्रोसिटी ऍक्ट नुसार हा गुन्हा आहे, पण कोणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा नाही. त्यामुळे ही राज्यघटना धोक्यात आलेली आहे, ही खोटी अवही आहे. या पद्धतीनं जे बोललं जातं ते धानांत खोटं आहे. ही भीती खऱ्या अर्थानं निर्माण झालेली आहे. मला एक कळत नाही, या देशामध्ये 80% लोक हिंदू आहेत तर वेगळ्या हिंदू राष्ट्राची गरज काय? आज या देशामधले सगळे पंतप्रधान हे हिंदू राहिलेले आहेत, कारण मनमोहन सिंगांनाही शिखांना हिंदू समजलं जातं.
मग असं असताना हिंदू राष्ट्र नाहीये का? मग वेगळं हिंदू राष्ट्र म्हणजे काय हवं आहे मला? आणि त्यावेळेस धर्मसंसदेमध्ये ज्या पद्धतीनं बोललं जातं त्यावर आपल्या लक्षात येतं की हिंदू राष्ट्र म्हणजे मनुस्मृतीचं राज्य पुन्हा आणायचं आहे आणि तो अतिशय मोठा धोका आहे आणि याचं प्रबोधन अतिशय चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे म्हणून ते विस्तारानं ही सगळी मांडणी लोकांपर्यंत करतो आहे. त्याशिवाय आपण ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल झाला ते मुद्दे मी आधीही तुमच्या पुढ्यामध्ये मांडले ते रिपीट करत नाही. तुमचे प्रश्न आले तर त्यावेळेस मी घेईन. माणसं विकतच घ्यायची सरळ सरळ जेलमध्ये जायचंय ती 50 कोटी घ्यायचे 60 कोटी घ्यायचे 20 कोटी घ्यायचे आणि मंत्रीपद घ्यायचे चॉईस. सोबत आलात तर पैसे घ्या नाही तर मंत्रीपद मिळेल नाही तर जेलमध्ये जा असं बनून बनून सरकार पाडली आणि सरकार निर्माण केली. माझ्यापेक्षा थोडं जास्त अगदी बारकावे नाही. त्यामुळे या पद्धतीचं हे संपूर्ण जे वातावरण आहे ते आपल्याला महाराष्ट्रामधून धुवून टाकायचं आहे. पुन्हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये लोकशाही रिस्टोअर करायची आहे. पुन्हा महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये घटनेचं राज्य निर्माण करायचं आहे. एकेकाळी मी याच लोकांसोबत जे आज लोक आहेत त्यांच्या विरुद्ध मी बोलायलो त्याच लोकांसोबत मी काम करून इंदिरा गांधींना विरोध केला आहे. त्यांच्या इमर्जन्सीला विरोध करून जेलमध्ये गेलो आहे. जनता पार्टीचं यांना सोबत घेऊन गठन केलेलं आहे. काँग्रेसच्या विरोधामध्ये दणकून 77 मध्ये 78 मध्ये आणि नंतर नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये केला आहे. त्यानंतर मी निवडणुकीच्या राजकारणापासून पूर्ण काम वेगळा राहिलो त्याचा कधी संबंधही दिला नाही. आज ती गरज वाटते म्हणून या पद्धतीचं मी जनजागरण करतो. आता फक्त मी दोनच मुद्द्यांबद्दल बोलेल. एक म्हणजे लाडकी बहीण योजना. ही योजना अतिशय चांगली आहे. खरं म्हणजे अनेक नेत्यांना हा प्रश्न पडलेला आहे की आधीच महाराष्ट्र सरकारला कर्जबाजारी बनवून ठेवलेल्या या मंडळींनी गेल्या 2-2.5 वर्षामध्ये केवळ उधळपट्टी आणि खैरात सुरुवात टीका बघ महाराष्ट्रावरचा खर्च आज 8 लाख कोटींपर्यंत जाऊन घेतलेला. पण ह्या लाडक्या बहिणी योजनेमध्ये जर 1,500 रुपये जर तिला दिले जातात त्या निकषामध्ये बसतात ही अतिशय चांगली योजना. मी महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांना आणि सगळ्यांना आवर्जून सांगत असतो की आपण समाधान केलं आहे. ज्यावेळी अर्थव्यवस्थेमध्ये एक स्टॅग्नन्सी निर्माण होते रोजगार निर्माण होत नाही त्यावेळेस सर्वसामान्य माणसाची क्रयशक्ती वाढली तर त्यातून रोजगार निर्माण. आज ज्या ह्या महिला आहेत त्यापैकी साधारणतः 40% महिला ह्या गृहिणी आहेत. 60% महिला मजुरी करणाऱ्या म्हणजे ज्या निकषात बोलतात त्यांच्याविषयी बोलतात. अदरवाईज हे प्रमाण खूप जास्त आहे. या गृहिणी असणाऱ्या स्त्रियांना हे 1,500 रुपये फार महत्वाचे आहे. त्यांच्या सन्मानाकरता सुद्धा ते महत्वाचे आहे. मजुरी करणाऱ्या स्त्रिया असतील किंवा ह्या स्त्रिया असतील ज्या गृहिणी आहेत त्यांना जे दर महिन्याला 1,500 रुपये मिळणार आहे त्या काय करणार आहेत? त्या काही दारू पिणार नाही 99% नाही पिणार जुगार खेळणार नाही. त्या छोट्या मोठ्या वस्तू विकत 2016 नंतर जे डिमॉनिटायझेशन झालं त्यानंतर संपूर्ण छोटे रोजगार छोटे दुकानदार मारले गेलेले आहेत. त्यांचं अस्तित्व संपुष्टामध्ये येण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे जे पैसे या स्त्रियांकडे जाणार आहेत सरकारच्या माध्यमातून त्यातनं ते छोट्या मोठ्या वस्तू विकत घेतील त्यातून आजूबाजूचे स्वयंरोजगार वाढतील आणि रोजगारीला त्यातून बळ मिळेल. त्यामुळे ही अतिशय उत्तम पद्धतीने काँग्रेसचा मुद्दा येतच नाही कारण काँग्रेसने आपल्या जाहीरनामा पत्रामध्ये लोकसभे आधी प्रसिद्ध केलेलं त्याला त्याला न्यायपत्र म्हटलेलं आहे. महालक्ष्मी योजनेखाली त्यांनी 1 लाख रुपये द्यायचं मुदत केलं होतं. पण केंद्राजवळ जेवढा पैसा असतो तेवढा राज्याजवळ नाही आणि त्यामुळे या योजनेचं नव्या सरकारने येणाऱ्या समर्थन दिलं पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे. त्यामध्ये आपले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी असं सांगितलं की आम्ही 2,000 रुपये ठरवतो आहोत. वडेट्टीवार जे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांनी तर जाहीरच करून टाकलं की आम्ही 3,000 रुपये या लाडक्या बहिणींना देणार आहोत. उद्धव ठाकरेंशी या विषयावर विस्ताराला चर्चा झाली. हा गुंतवणुकीचा मुद्दा मी त्यांच्यापर्यंत पोहोचवला आहे आणि शरद पवारांना अर्थशास्त्र उत्तम कळतो त्यामुळे त्यांना वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि त्यामुळे लाडक्या बहिणी योजनेमध्ये जे 1,500 रुपये सध्याचं सरकार देत आहे त्याच्या ऐवजी पुढचं सरकार लोकशाही आघाडीचं आलं तर ते अधिक पैसे देतील किमान 2,000 ते 2,500 रुपये देतील आणि त्यामुळे लाडक्या बहिणी योजनेचा निवडणुकीवर त्या काही परिणाम होण्याची शक्यता नाही. दुसरा एक मुद्दा मला मांडायचा तो म्हणजे रिझर्वेशन होतं. राहुल गांधींनी अमेरिकेमध्ये आम्ही रिझर्वेशन बंद करू असं म्हटलं या पद्धतीची आवई संपूर्ण देशभरामध्ये उठवण्यात आली. हा मुद्दा माझ्यासाठी महत्वाचा असल्यामुळे म्हणजे मी ज्या पद्धतीची मांडणी करतो मनुस्मृती वर्सेस हिंदू राष्ट्र त्यामध्ये महत्वाचा असल्यामुळे मी घेतो.
यामध्ये अनेक नेत्यांनी दावे केले, त्यापैकी महत्वाचे नाव घेतो मी. गायकवाडांचं नाव घ्यायची माझी इच्छा नाहीये. ज्यांनी सांगितलं की जी छाडून टाका राहुल गांधींची, पण बावनकुळे बीजेपीचे अध्यक्ष. मी मुद्दाम त्यांचं एज्युकेशन पाहिजे. विकिपीडियामध्ये असं म्हटलेलं आहे की ते सायन्सचे ग्रॅज्युएट होत असताना त्यांनी पार्ट 1 केलेला. मी आधी समजूत करून घेतो त्यांचं वय लक्षात घेताना की त्यांनी बीएससी पार्ट 1 केलेलं असं. बीएससी पार्ट 1 महाराष्ट्रामध्ये आधी इंग्रजीमध्ये शिकावं लागायचं. त्यामुळे किमान इंग्रजी त्यांना येत असावं, पण त्यांच्याकडनं अपेक्षा करता येत नाही. दुसरे आमचे जुने एक मित्र आहेत डॉक्टर अनिल बोंडे अमरावती. ते असं म्हणाले की राहुल गांधीची जीभ जाळली पाहिजे. बरं, राहुल गांधींबद्दल बोलता बोलता ते आम्हाला दोघांमध्ये कसं ज्ञानेश महाराज आणि श्याम महाराज यांची पण जीभ जाळली पाहिजे. रेफरन्स होता राहुल गांधींनी रिझर्वेशन बंद करण्याचं आश्वासन दिलं किंवा आम्ही बंद करतो असं म्हणतो. म्हणून मी अनिल बोंडेंची डिग्री नेमकी काय आहे याची तपासणी केली. ते एमडीए मला माहित होतं आणि तरी मी माझ्या सगळ्या अमरावतीच्या डॉक्टर मित्रांना फोन लावले आणि त्यांना विचारलं, पण हे एमडी कोणत्या आयुर्वेदामध्ये झालेले आहेत की इकडे आयुर्वेदमध्ये झाले? सगळे हसून मला सांगत होते, सर एमबीबीएस नंतर त्यांनी एमडी केलेलं आहे, तुम्हाला माहित आहे. आणि आपल्या इथे एमबीबीएसचं शिक्षण आणि एमडीचं शिक्षण हे प्रामुख्याने इंग्रजीत नव्हतं. म्हणजे यांना किमान इंग्रजी कळायला पाहिजे अशी अपेक्षा जर ह्या डिग्र्या खऱ्या असतील तर. कारण यांच्या नेत्यांच्या डिग्र्या खऱ्या नसल्यामुळे यांच्या डिग्र्यांबद्दल डाऊट घ्यायला जागा. त्यानंतर ज्यांच्या ज्ञानाबद्दल आणि विद्वत्तेबद्दल मला अभिमान आहे होता असे आपले देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, यांनी हेच म्हटलेलं आहे की राहुल गांधींनी रिझर्वेशन बंद करतो असं जाहीर केलेलं. मग मी मुद्दाम शोध घेतला, कारण ते लॉ ग्रॅज्युएट आहे, मला उत्तम माहिती होतं. 2005 पासून कायद्याबद्दल त्यांच्यासमोर मी चर्चा करत आलेलो आहे. कायद्याचं त्यांना अतिशय उत्तम ज्ञान आहे. इंग्रजी शब्दातले बारकावे त्यांना अतिशय उत्तम कळतात हे मला माहिती. त्यांना केवळ कायद्यामधली डिग्री नाहीये, तर त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन मॅनेजमेंट मधलं केलेला आणि जर्मनी मधला आणखी एक डिप्लोमा घेतलेला. जो माणूस जर्मनी मधला डिप्लोमा घेतो त्याचा इंग्रजी तर उत्तम असलं पाहिजे. राहुल गांधी काय म्हणाले, सर्व दूर आहे उपलब्ध. आजच्या काळात कोणीच खोटं बोलू शकत नाही. जे बोललेलं असतं ते ऑलरेडी सगळ्या ठिकाणी उपलब्ध असतं. त्यांच्या म्हणण्यातनं उपलब्ध आहे, रेकॉर्डिंग उपलब्ध आहे, प्रिंट मध्ये उपलब्ध आहे. त्यांना जॉर्ज टाउन येथे एका विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला की भारतातलं रिझर्वेशन केव्हा थांबणार. त्यावर उत्तर देताना राहुल गांधी असं म्हणाले, वी शुड थिंक ऑफ स्क्रॅपिंग रिझर्वेशन. We should think of scrapping reservations only when India becomes a fair place. ज्यावेळेस इंडिया फेअर प्लेस बनेल त्यावेळेस हे रिझर्वेशन्स आपल्याला थांबवता येतील, काढून टाकता येतील. अँड इंडिया इज नॉट अ फेअर प्लेस नाव. आणि सध्या इंडिया हा फेअर प्लेस नाहीये. शरद पाटील इंग्रजी साहित्यामध्ये एमए, मी इंग्रजी साहित्यामध्ये एमए आहे. फेअर प्लेस हा शब्द अपवादात्मक वापरला जातो, रुटीन मध्ये वापरला जात नाही. स्वतः राहुल गांधींचं इंग्रजी अतिशय उत्तम असल्यामुळे त्यांनी हा शब्द वापरला. त्यामुळे कदाचित या लोकांना कळलं नसावं असं मला वाटतं. त्यामुळे मी बोंडेंना विनंती करेन, अनिल बोंडे डॉक्टर ज्यांनी एमडी पास केलेलं आहे, तुम्ही इंग्रजी शिकला पण साध्या शब्दांची अर्थ तुम्हाला कळत नाही. आणि म्हणून तुमची जी कोणी नात असेल, आणखी कोणी नातेवाईक असेल, त्यांना शिकवणारी एखादी कॉन्व्हेंटमध्ये शिक्षिका असेल तर तिला बोलवून घ्या आणि या शब्दाचा नेमका अर्थ समजून. देवेंद्र फडणवीसांना याचा अर्थ काय नाही कळला? याचा अर्थ यासाठी नाही कळला की ते इंदिरा गांधी कॉन्व्हेंट हायस्कूल मध्ये शिकवलं. इमर्जन्सी मध्ये त्यांचे वडील माझ्यासारखे जेलमध्ये गेले. त्यावेळेस त्यांनी ते कॉन्व्हेंट हायस्कूल सोडलं आणि गुरुकुलामध्ये शिकायला गेले. म्हणून बहुधा त्यांचं इंग्रजी कच्चं राहिलं. आज जर तुम्ही डिक्शनरी ओपन केली किंवा गुगलवर सर्च केला तर फेअर प्लेसचा अर्थ तुम्हाला दिसतो. म्हणजे डिक्शनरीमध्ये सुद्धा आणि कॉलेजमध्ये सुद्धा फ्री फ्रॉम डिस्क्रिमिनेशन, भेदभाव व्यतिरिक्त वातावरण असणे, याला आपण समान संधी असं म्हणतो. म्हणजे राहुल गांधींनी काय म्हटलेलं आहे की तेव्हा भारतामध्ये सगळ्यांना समान संधी उपलब्ध असेल, भेदाभेदांपासून सगळं मुक्त असेल, फ्री फ्रॉम डिस्क्रिमिनेशन असेल, त्यावेळेस आम्हाला रिझर्वेशन थांबवता येतील. आज मात्र तशी परिस्थिती भारतामध्ये नाही, त्यामुळे आम्हाला रिझर्वेशन थांबवता येत नाही. या पद्धतीची मांडणी राहुल गांधींनी केलेली असताना साधं इंग्रजी या लोकांना कळत नाही आणि म्हणून या पद्धतीचं ते आंदोलन करतात. त्यामुळे त्यांनी मी पुन्हा एकदा विनंती करेन देवेंद्र फडणवीसांना की त्यांची मुलगी कॉन्व्हेंटमध्ये शिकते आहे,
छानपैकी तिच्या बाईंना बोलावून घ्यायचं, फेअरनेस या शब्दाचा अर्थ कळून घ्यायचा आणि स्वतःचं म्हणणं सुधारायचं. आणि त्यांना कळत असून जर ते बोलत असतील तर हा खोटारडेपणाचा कळस आहे. आजच्या काळामध्ये जिथे सगळ्या गोष्टी प्रिंटमध्ये उपलब्ध असतात, रेकॉर्डिंग मध्ये उपलब्ध असतात, या ठिकाणी इतका उघड खोटारडेपणा आपण करू नये. या देशामध्ये जोपर्यंत बरोबरीचं समान संधीचं वातावरण तयार होत नाही तोपर्यंत रिझर्वेशनची गरज आहे, असं स्वतः घटनाकारांनीच म्हणून ठेवलेलं आहे. त्याकरता ही रिझर्वेशनची सुरुवात झालेली आहे. मला वाटतं एवढं मी तुमच्या पुढ्यामध्ये मांडलं तेवढं पुरेसं आहे. मित्रांनो, आम्ही दणकून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनजागरण करतो आहोत. महाविकास आघाडीला निवडून आणण्यासाठी जाहीररित्या आवाहन करतो आहे. त्याच्या मागचं एक मात्र कारण आहे की घटनेमधली चारही मूल्य ते मानतायत असं त्यांचं आश्वासन आहे. उद्धव ठाकरेंबद्दल अनेकांच्या मनामध्ये शंका असल्यामुळे मी यावेळेस त्यांची भेट झाल्यानंतर हा प्रश्न त्यांना विचारला आणि त्यांचा तो सज्जनपणा होता की त्यांनी मला सज्जनपणे उत्तर दिलं, फुल लावलं नाही. मी त्यांना म्हटलं, घटनेमध्ये जी चार मूल्य सांगितलेली आहे प्रस्तावनेमध्ये ती तुम्हाला मान्य आहेत ना, आणि त्याकरता तुम्ही कटिबद्ध आहात ना? ते म्हणाले, अर्थात मी आहेच. तुमच्या मनात ही शंका का आहे? त्यामुळं पुन्हा जर या देशामध्ये ही राज्यघटना रिस्टोर व्हायची असेल, लोकशाही मूल्य रुजायची असेल, लोकशाहीनुसार महाराष्ट्राचं सरकार चालायचं असेल तर हे सांप्रदायिक वातावरण निर्माण करणारं, अक्षरशः लोकशाही विकत घेणारं, माणसं विकत घेणारं, असंवैधानिक बनलेलं सरकार सुद्धा निर्माण करणारं, इल्लीगल सरकार निर्माण करणारं बीजेपी आणि युतीला महाराष्ट्रातून हद्दपार केलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी लोकशाही मानणाऱ्या आणि खऱ्या अर्थानं संविधान पुन्हा रुजवण्याची गरज भासणाऱ्या आणि आश्वासन देणाऱ्या महाविकास आघाडीला निवडून आणलं पाहिजे, असं जाहीर आव्हान आम्ही सगळे सामाजिक क्षेत्रातले कार्यकर्ते करतो आहोत. नाही, बेसिकली काय असतं की आपली एवढी क्षमता, एवढी ताकद आहे, तेवढंच आपण काम करू शकतो. मला जर कोणी बाहेरच्या प्रांतांमध्ये बोलावलं तर मी हिंदीमध्ये ऑलरेडी व्याख्यानं देतो, त्यामुळे मी जाईन. पण इथे महाराष्ट्रातले असं लोक घाबरतात. म्हणजे आहे अनेक राजकीय पुढाऱ्यांना भीती वाटायची की श्यामा माळांनी जर आपला प्रचार केला तर आपली मदत झाली. आता किमान तो कॉन्फिडन्स त्याचा परत आला असावा. त्यामुळे शेवटी भाषण आयोजित करायची, माझं भाषण आयोजित करायचं झालं तर 2-2.5 लोकांनी कसं आले पाहिजे, तेवढा खर्च करावा लागतो, थोडी मेहनत घ्यावी लागते. जे जे करायला तयार असतील तिथे आम्ही जातो. नाही, मी 7 काढले असं नाही म्हणतो. मी असं म्हणतो की ज्या भागामध्ये मला प्रचार करण्याची संधी मिळाली, 8 मतदारसंघामध्ये खऱ्या प्रचार करण्याची संधी मिळाली, ते नागपूर कोणी सभा आयोजित करायला माझ्या तोंडावर सांगायचे, नितीन गडकरी तुमचे मित्र आहेत, आमचे पण मित्र आहेत, आम्ही सभा नाही ऐकली. म्हणजे नागपुरात सभा नाही करायला नाही अशी परिस्थिती. तरी मी तो मतदारसंघ यामध्ये घेतला. बाकी 60 ठिकाणी प्रत्येक ठिकाणी 5-6, 6,000, 7,000 सभा झालेल्या आणि त्या ठिकाणी तो इम्पॅक्ट दिसलेला. हा केवळ या सभांचा इम्पॅक्ट नाही, ज्या पद्धतीनं सामाजिक क्षेत्रामध्ये वापरणारी दीर्घकाळ काम करणाऱ्या माणसांमध्ये कॉन्फिडन्स निर्माण झाला, ज्या सामान्य जनतेला वाटत होतं की यांना आपण हटवलं पाहिजे त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण झाला, जे राजकीय सामान्य कार्यकर्ते होते काय आपण लढू शकतो आणि जिंकू शकतो कॉन्फिडन्स निर्माण झाला, त्या सगळ्यांचा तो संयुक्त परिणाम. पण आकडेवारीमध्ये तो दृश्य परिणाम दिसला या 7 मतदारसंघात. तसा आता इतर मतदारसंघांमध्ये दिसेल न दिसेल मी आधी नाही. बेसिकली खरं म्हणजे मतांच्या टक्केवारीमध्ये फार फरक नाही. महायुतीला जे मतदान झालेलं आहे लोकसभेमध्ये आणि महाविकास आघाडीला झालेला त्यामध्ये 0.5% ते 1% फरक आहे. पण त्यावेळेस कुणामध्येच कॉन्फिडन्स नव्हता. म्हणजे मी बोलताना मला असं लोक येऊन बोलायचे की जर असं बोलायचं असतं भाषणामध्ये पण खरंच तुम्हाला वाटतं ना, हो हे परिवर्तन मी पाहिलेलं आहे, इमर्जन्सीमध्ये मी अनुभवलेलं आहे. लोकांमध्ये त्या पद्धतीचं मी आता पाहतोय, त्या पद्धतीचं परिवर्तन होत असलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये तर ते दिसतं. हा कॉन्फिडन्स लोकांमध्ये आलेला, राजकीय कार्यकर्त्यांमध्ये पण आलेला, सामाजिक क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांमध्ये पण हा कॉन्फिडन्स आता आलेला. पण हा बेसिक बदल आहे दोन्ही लढाईमध्ये, लोकसभेमधल्या आणि विधानसभेमध्ये. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये लढाई इतकी सोपी नाही, कठीण आहे. कारण कदाचित बीजेपी मागच्या वेळेस थोडी गमतीत राहिली की ते संविधान वगैरे हे काही काम करणार नाही असं त्यांना वाटत होतं. आता मात्र त्यांच्या लक्षात आले नाही ते काम करतात आणि त्यामध्ये आणखी वेगळ्या पद्धतीच्या तीव्रता लागण्याची शक्यता. त्यामुळे लढाई सोपी नाहीये, पण भरपूर आशेला जागा. सर एक प्रश्न असा आहे, काल एक एन्काउंटर झाला इंडियाचा
त्यामध्ये म्हणाले की ते एन्काउंटर करण्यात आला, त्यांनी म्हणजे गोळीत आणण्याचा प्रयत्न केला, रिव्हॉल्वर काढण्याचा प्रयत्न केला. एन्काउंटर झाला की खून झाला? आता तुम्ही पत्रकार आहात, मीही पत्रकार म्हणून काम केलेलं आहे, तुम्हाला सगळ्यांना आणि मला सगळ्यांना माहिती आहे एन्काउंटर काय असतं. त्याबद्दल वेगळं बोलण्याची गरज नाही. आणि स्पष्ट दिसतंय की त्या माणसाला संपवून टाकायचं आणि त्यांना वाचवायचं. ऑलरेडीच त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न आधी केलेला. डिटेल्स तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ते प्रकरण काही मी प्रत्यक्ष हाताळलेलं नाही किंवा पाहिलेलं नाही. जे काही मी वाचतो, तुम्ही जे लिहिता, जे प्रकट करता, त्याच्यावरनं जे माझं मत बनलं ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. तर तुम्ही म्हणाले नाही, बेसिकली जर महाविकास आघाडीने या पद्धतीचं मत व्यक्त केलं की हे पैसे उधळत आहेत, पैसे वाया जात आहेत किंवा भयभीत आहे, तुझ्याकडे डेफिनेटली नुकसान होणार. कारण स्त्रियांवर हा मुद्दा महत्वाचा. पण ऑलरेडी काँग्रेसने आश्वासन दिलेलंच आहे महालक्ष्मी योजनेचं लोकसभेच्या आधीच. आणि आज कर्नाटकामध्ये ते राबवत आहेत, दर महिन्याला 2000 देत आहेत, तेलंगणामध्ये 2500 ऑलरेडी देत आहेत. त्यामुळे काँग्रेस सरकार काही नवं नाहीये. आता वेळेला राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं उद्धव ठाकरेंनी तर माझ्याशी त्यांची जी चर्चा झाली त्यानंतर त्यांनाही पटलंय की आपण हे केलं पाहिजे, यामध्ये कर्जबाजारी होत नाही. कारण जेव्हा या देशाने 26 लाख कोटी भांडवलदारांचे माफ केले, ते देशाचं प्रचंड मोठं नुकसान आहे. त्यातनं एक रोजगार निर्माण होत नाही. यामधनं 2 वर्ष 3 वर्ष जर या पद्धतीची योजना चालू राहिली तर रोजगार निर्मिती होईल बऱ्यापैकी. आणि त्यामुळे तो पैसा सरकारच्या उपयोगात पडेल. सरकारचं एक कर्तव्य आहे, जेव्हा जेव्हा अर्थव्यवस्था मंदीमध्ये येते त्यावेळी रोजगार उपलब्ध करण्यासाठी या पद्धतीची पावलं उचलायची असतात कल्याणकारी सरकार. त्यामुळे यामध्ये काही नवं नाही, अर्थशास्त्रीय दृष्ट्या पण नवं नाही, कोणत्याच दृष्टीनं नवं. ते माफ करणं चुकीचं आहे. त्या 16 लाख करोड हे पैसे जे माफ केले त्यातनं संपूर्ण बँकांचं नुकसान झालं. ते सरकारला अर्थव्यवस्थेमध्ये भरून लागणार आहे, जनतेच्या खिशातून ते पैसे घेणे. त्यातनं एक रोजगार निर्माण झालेला नाही, यातनं मात्र रोजगार निर्माण होणार आहे. आणि म्हणून सरकारने हे कर्तव्य म्हणून काम केलं पाहिजे. हा संदेश जर योग्यरित्या स्वीकारला महाविकास आघाडीने, मी उलट बोलताना असं बोलत असतो त्या उत्तम भावाचा हात, जसं ते महेश शिंदे म्हणाले, याद राखा जेव्हा निवडणुका होतील तेव्हा मी याद्या तपासेन आणि ज्यांनी मला मतं दिली नसतील त्यांची नावं काढून टाकेन. किंवा आमचे दुसरे मित्र राहणार त्यांनी धमकी दिली पैसे परत घेऊन. तुम्ही जाहीर म्हणतो की उद्दाम भावानं हागलात आणि जरा सौम्य भाऊ आहे ज्यांना तुम्ही अधिक लाडके आहात त्यांना आणा, ते तुम्हाला आणखी पैसे वाढवून देणार. सर माझ्या प्रश्नाचं पूर्ण उत्तर दिलं नाही. या घटनेमागे कोण असू शकतो असं तुम्हाला वाटतं? मी तुम्हाला अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं की प्रकरण मी हाताळलेलं नाहीये. तुम्ही लोकांनी जे काही वृत्तपत्र आणि इतर माध्यमांवर प्रसिद्ध केलं त्याच्या आधारावर जे माझं मत बनलं ते मी तुमच्यापर्यंत पोहोचलो. त्या केसमध्ये सुरुवातीला शाळेच्या प्रमुखांना वाचवण्याचा प्रयत्न झालेला आहे असं स्पष्ट दिसतं. म्हणूनच लोकांना तिथल्या बरोबर आंदोलन करावं लागलं. आता त्यांना वाचवण्याकरताच कदाचित हा एन्काउंटर झालेला आहे असं प्रत्येकाला वाटतं. तुमच्या म्हणण्यात पण याच पद्धतीचं सुचवायचं आहे आणि ते मला पडतं. महाराष्ट्राचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न सुरू होत आहे. विशिष्ट धर्माच्या विरुद्ध काही लोक बोलतात. एक मोठा एआयएमचा मोर्चा सुद्धा मुंबईला गेला होता. तिचं काय म्हणणं आहे की इलेक्शनच्या पहिले दंगे घडवून आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे का? इलेक्शनच्या पहिले दंगे घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी अनेक लक्षणं आपल्याला आतापर्यंत दिसलेली आहेत. पण सुदैवानं महाराष्ट्रामध्ये इतकं छान वातावरण आहे आणि मी मुस्लिम लोकांचं जाहीररित्या यावर अभिनंदन करतो की ते फार शहाणे झालेले आहेत. ते याला बळीच पडत नाही, त्याला कोणतीही प्रतिक्रिया देत नाही आणि शांतपणे आपला निर्णय घेतात आणि म्हणून देशामधलं वातावरण अजून ठीक आहे. ज्यांनी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये वारंवार उचलवण्याचा प्रयत्न केलेला आहे, दंगे घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याकरता ऍक्टिव्ह प्रयत्न केलेले आहेत आणि ते सगळे प्रयत्न फसतायत याचं कारण दुसऱ्या बाजूला प्रतिसाद नाही. माझा एक होती किंवा श्याम मानव अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि सामाजिक क्षेत्रातलं एक मोठं नाव आहे. पण आता त्यांच्यात एक राजकीय महत्वाकांक्षा निर्माण झाली आहे, त्याच्यामुळे ते काही राजकीय पक्षांचा प्रचार करतात अशी ती पोस्ट होती. त्याबद्दल बेसिकली जे लोक असं बोलतात ते बोलतात मी राजकीय घरातला मुलगा
माझे वडील जनपदचे उपाध्यक्ष होते, जनपदचे जिल्हाध्यक्ष. ज्यावेळेस मी जेलमध्ये गेलो आणि पत्र्यामध्ये पोस्टर्स लावले, काँग्रेसी खासदारांनो आणि आमदारांनो हातात बांगड्या घाला आणि हुकुमशाह इंदिरा गांधींच्या तालावर देताना या पद्धतीचे पोस्टर्स लावले गेले. त्यावेळेस खासदार वगैरे माझ्या वडिलांचे काका होते आणि ज्या मंत्री आणि आमदार होत्या त्या परिसरातल्या त्या वडिलांच्या सोबत बहीण होती. ती घरातल्या लोकांसोबत लढत आलेली. जनता पार्टीचं गठन करण्यामध्ये माझा वाटा आहे. फॉरवर्ड ब्लॉक आणि जनसंघ या पक्षांना एकत्र घेऊन आम्ही विदर्भामधली जनता पार्टी गठीत केली. 77 मध्ये 78 मध्ये दणदून प्रचार केला, नगर परिषदांपर्यंत सुद्धा प्रचार केला. त्यानंतर मी निवडणुकीच्या राजकारणापासून दूर झालो आणि मी माझ्या सामाजिक कामात पुन्हा गेलो. त्यावेळेस मी का आलो होतो, खरं म्हणजे मी विद्यार्थी होतो. एम ए पार्ट 1 ची परीक्षा देऊन मी गेलो. इंग्रजी साहित्यात टेक्निकल. मला 4 वर्षाची गॅप आहे पार्ट 1 मध्ये आणि सेकंड इयर, कारण मधल्या काळात इमर्जन्सी आणि सगळे तर मी माझं करिअर सुरू असताना सुद्धा एक रिस्क घेतली, कारण देशावर त्या पद्धतीचा धोका आला, इमर्जन्सी आलेली आहे, लोकशाही धोक्यात आहे, आपलं कर्तव्य आहे म्हणून आपण केलं पाहिजे. तर त्यावेळेस तसं जे माझं कर्तव्य होतं त्यावेळेस यावेळेस हे माझं कर्तव्य आहे म्हणून मी करतोय. आणि राहिला प्रश्न, मला राजकीय क्षेत्रात जायचं नसतं, माझ्या घरचे आसपासचे लोक मागे लागले होते. त्यांना धड बोलता यायचं नाही. खासदार असले, आमदार असले, मंत्री असले तरी जर भाषण द्यायची नाही, यायची नाही. आणि मी छान भाषण द्यायला लागले होते. त्यांना आपल्या घरातला कोणीतरी पोरगा बोलला राहावा, पण आमच्याकडे पक्क होतं की आपल्याला काँग्रेस सोबत जायचं नाही आणि राजकारणात राहायचं नाही, सामाजिक क्षेत्रात काम करायचं. ते मी अजूनही सोडलेलं नाही. हा आपत धर्म म्हणून मी करतो. आणि तुमच्या कोणाच्याही डोक्यामध्ये जर मला माझ्या इतक्या वर्षांपासून तुम्ही पाहता, मी कोणत्याही मोहनना बळी पडत नाही. माझ्या डोक्यात जे आहे ते क्लिअर आहे. पत्रकारिता करत असताना कोणाला कधी धरून भारताला काढून टाकावं लागलं परिस्थिती आली. लोकमतने कधी एक वाक्य कापण्याची कधी ज्या दिवशी असं वाटलं असतं त्या दिवशी मी सोडून गेलो. तर मी माझ्या अटींवर जगत आलेलो आहे. त्या खात्याची किंमत मोजायची ती मोजत आलेलो आहे. आज मला वाटतं, मला कोणीही सांगितलेलं, मी स्वतः भेटत आलो. मी स्वतः राहुल गांधींना भेटलो, खरगेंना भेटलो, शरद पवारांना भेटलो, उद्धव ठाकरेंना भेटलो. मीच सांगतो मी अजितदादा नाही भेटलो आणि सांगितलेलं आहे की मी आता तुम्हाला लोकांना प्रचार करू इच्छितो. अजितदादा म्हणा बिलकुल करू नका, आमची मतं जातील. त्यावेळेस ते विरोधी पक्ष नाही राहतो. हे डिसिजन माझा म्हणजे आमच्या संघटनेचं, मी एकटा गेली करत. माझ्या संघटनेमध्ये 100% लोकशाही. आम्ही खूप विचार केला, वारंवार बैठका घेतल्या. जर आपलं कामच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी आहे, कारण या घटनेमधली 4 मुद्दे समाजात येताना जरुरी आहे, तर राज्यघटना आणि लोकशाही धोक्यात आहेत. आपल्या कामाला काय अर्थ होतो? आणि म्हणून हे काम करणं आपल्यासाठी आवश्यक आहे. ते काम आम्ही करतो आहोत. आम्हाला सगळ्यांना माहित होतं लोकसभेमध्ये मोदींच्या विरुद्ध प्रचार करण्याचा अर्थ काय. आमच्यापैकी प्रत्येकाला याची कल्पना होती की मोदींचे जर बीजेपीचे 272 आले असते तर आम्ही सगळेच्या सगळे आतमध्ये जेलमध्ये असतो. मी तर तयारी करून ठेवली होती, छान पुस्तकं लिहून काढून, बरेच वर्ष आपण लिहिलेलं नाही. त्यामुळे जर लोक बोलतात, बोलणं काही चुकीचं नाही, कारण माणसं या पद्धतीला वाढत असतात. पण ज्यांना माझ्यासारखी माणसं माहीत नाही ते बोलतात. पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही मला जवळून पाहता येते. तिसरी आघाडी म्हणून करू आणि राजकीय याचा प्रभाव राहायचा. बेसिकली तो राहायला नको घ्या, कारण तिसरी आघाडीची ही वेळ नाही. यावेळेस सरळ सरळ दोन मुद्दे. महाराष्ट्रातली लोकशाही ज्या पद्धतीनं विकल्या गेली आणि विकत घेतल्या गेली आणि राज्यघटना पायदळी सुरू. सुप्रीम कोर्टाचा निर्णय कसा आहे? अत्यंत हास्यास्पद निर्णय. राज्यपालांनी शिंदेंना बोलावलं, शपथ दिली, हे अवैध आहे, घटनाबाह्य, इल्लीगल. त्यांनी प्रतोद नेमला, तो इल्लीगल, म्हणजे अध्यक्ष इल्लीगल ठरला. आणि तरी सरकार काय ऑपरेशन 100% सक्सेसफुल, पण पेशंट राईट म्हणून ते कारण सांगतात उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. अरे हे सरकारच अवैध आहे. मुळामध्ये इलेक्शन लॉच वापरला गेलेला नाही. तर सरळ सरकार बरखास्त करायचं, पुन्हा निवडणुकीच्या आधीच द्यायची. सुप्रीम कोर्टाला अधिकार होतो, तर लोकशाही रिस्टोर झाली असते. त्यामुळे या देशामध्ये आजची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये तिसरी आघाडी, चौथी आघाडी, आंबेडकरांचे पुत्र, मी नेहमी म्हणत असतो आंबेडकरांचे खरे पुत्र आम्ही आहोत, वैचारिक पुत्र, रक्ताचे पुत्र असून कामाचे नाही. ते चालणार नाही. आता लोक नाही सांगतात. लोकांकडे हा मुद्दा विषय तीव्र, जीवन मरणाचे प्रश्न त्यांच्याकडे. आणि मी ते चित्र डोळ्याकडे उभं करतो. जिथे शिवाजी महाराज या महाराष्ट्रामध्ये शूद्र असतात, शाहू महाराज शूद्र असतात, तिथे बाकीचे आणखी कोण काय काढतात?
जर या पद्धतीने काँग्रेस गांधींनी 1920 पासून बदलवली नसती, या पद्धतीची राज्यघटना निर्माण करण्यामध्ये बाबासाहेबांनी मुळाचा वाटा उचलला नसता। आज मला म्हणता आलं असतं का मी श्याम मानवाचा माणूस बोलतोय, मी एका शेतकऱ्याचा बोलला आहे, माझी या देशातली ओळख काय आहे, मी श्याम मानव नावाचा एक शूद्र बोलतो, आणि शूद्राची किंमत काय आहे? कुत्ता, बिल्ली, मेंढक की हत्या के समान शूद्र की हत्या होती। मनुस्मृतीतले वचन आहेत, एक एक आठवण ठेवा, ज्याच्या भरोशावर देश चालत आलेला। तर हे जे माणूस म्हणून मिळालेलं स्वातंत्र्य आहे, अधिकार आहे, सन्मान आहे, तो गमवायला कोण तयार होणार? आता आपल्याला कल्पना नसते आपल्याला काय मिळालेलं, कारण ऐकून मिळालेलं आपल्या दृष्टीनं। तुमचा माझा सगळ्यांचा जन्म आपला 1947 नंतर झालेला, आपण काही स्वातंत्र्य आंदोलन आपले काहीच केलेलं नाही, आपल्याला ऐकून मिळालं। पण हे मिळालं अनेकांच्या श्रमाने, परिश्रमाने, मेहनतीनं, बलिदानानं, त्यागानं, ते टिकवण्याचं तर काम आपलं की नाही? इथे मी ब्राह्मणांना पण वेगळं करत नाही, माझे सगळे उत्तम शिक्षक आणि प्रशिक्षक ब्राह्मण राहिलेले, माधुवैद्य असो, दीपक भोंगळे असो, यांचं नाव मी अतिशय आदराने घेतो। त्यांनी मला खऱ्या अर्थानं पत्रकारिता शिकवली, त्यांच्या तोंडून मी कधीही मनुस्मृतीचं समर्थन ऐकलेलं नाही, त्यांच्या विरोधात जाहीर परिसंवादामध्ये बोललाय ते त्यांनी छापलेला। त्यामुळे मी ही माणसं पाहिलेली आहेत। जो ब्राह्मण जातीमध्ये जन्माला आहे तो त्याला मी ब्राह्मण समजत नाही, तो स्वतःला ब्राह्मण जातीमध्ये जन्माला आल्यानंतर इतरांचा माणूस समजत असेल तो ब्राह्मण नाही, आणि इतर कोणत्याही जातीमध्ये जन्माला आला आणि तो समजत असेल स्वतःला मी इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि माझ्यापेक्षा आणखी काही लोक श्रेष्ठ आहेत, तो वैचारिक दृष्ट्या ब्राह्मण आहे असं मी मानतो। पण जन्म कोणाचाच कोणाच्या हाती नाही ना, माझा जन्म कुठे व्हावा माझ्या हाती होते, तुमचा जन्म कुठे व्हावा तुमच्या हाती नव्हता। त्यामुळे माझ्यासोबत जी काही येत असेल ते जर मी स्वीकारत असेल आणि माझ्यासोबत मी जगत असेल तर मुद्दाच कंपोज होईल। काय तुम्हाला एक 100% सांगतो, जे समाजामधलं आजचं वातावरण ते वातावरण जर नीटपणे महाविकास आघाडीने हुशारीनं हाताळलं तर थम्पिंग मेजॉरिटीला महाविकास आघाडी निवडून येऊ शकते। कारण आता ज्यांना आत्मविश्वास नव्हता की आपण बीजेपीला हरवू शकतो त्यांच्यामध्ये तो आलेला आहे, आणि बीजेपी मध्ये असून ज्यांना वाटतं की या पद्धतीचं नको आहे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आलेला आहे की आपल्या आसपासच्या लोकांना आपल्याला गटांनी देत आहे, आणि त्यामुळे थम्पिंग मेजॉरिटीमध्ये महाविकास आघाडी निवडून येऊ शकते जर यांनी काही घोडचुका केल्या नाही। आणखी थँक्यू व्हेरी मच, खूप खूप धन्यवाद।